नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं। गावातली माणसं मामाकडे आलेले असतात व मामांना म्हणत असतात की आम्हाला मदत करा, आमच्या पोटात दुखत आहे, एकाचा डोळा गेला आहे, एकाला उलटी होत आहे, काहीतरी करा पण मदत करा, आमच्याकडून चुकलं। तसे बोलताच मामा त्यासनी ठीक करतात व सांगू लागतात, तुमची चूक तुम्हासनी समजली, हेच बरं झालं। मामांना ते सर्व लोक नमस्कार करतात व गावाकडे निघू लागतात। दादू म्हणू लागतो, अरे तूच त्यासनी शिक्षा देतोस, परत त्यासनी तू मदत करतोयस, असं का बरं? मामा सांगू लागतात, त्यांची चूक त्यांना समजली ना, मग झालं तर ते येऊन आपल्याशी माफी मागू लागले तर आपण माफ तरी करायलाच पाहिजे की। पुढे आपण पाहतो, प्रताप म्हणत असतो, आई मला बाहेर जायचं आहे खेळायला। त्यांची आई म्हणू लागते, तू बाहेर जाऊ नकोस, इथेच खेळ। तसे बोलताच प्रताप चिडतो व म्हणतो, मला बाहेर जायचं आहे खेळायला। तसे बोलून तो घरातून बाहेर निघत असतो तवर त्याला चक्कर येऊन तो खाली पडतो। तेथील सर्व लोक घाबरतात व प्रतापची आई रडू लागते व म्हणू लागते, माझ्या पोराला काय झालं बघा आणि वाचवा त्याला, आबाला आधी बोलवा। गावचे सर्व लोक तेथे जमा होतात व प्रतापला उचलून खाटावरती ठेवतात। इकडे तळावर गणू व दादू म्हणत असतात, मामा आता गावातले सर्व लोक येणार बघा आपल्याकडे। मामा म्हणतात, मग बरं झालं की, येऊ देत मग। तसं नाही मामा, आता ह्यासनी तुम्ही बरं केला, आता जाऊन तिने अक्कासनी सांगणार, मग त्या अक्काला बरोबर नाही वाटणार, मग आणि ती काहीतरी वेगळंच करायची। इकडे आपण पाहतो, गावातील एक माणूस आबाकडे येतो व सांगू लागतो, अक्काचा पोरगा पडलाय बेशुद्ध होऊन, त्याला काय झाले तो जरा बघा। तसे बोलताच आबा म्हणू लागतो, आता हे काय माझ्या हातात नाही आहे, मी काहीही करत आहे ते उलटच होत आहे सर्व, आणि ह्याच्या आधी कधी असं झालेलं नाही। तसे बोलताच तो गावातील माणूस म्हणतो, अक्का तर तुमच्याच भरोश्यावर आहे आणि तुम्ही असं म्हणला तर कसं व्हायचं? आबा म्हणू लागतो, मी काय देव माणूस आहे का? तो सांगू लागतो, नाही, तुम्ही एकदा बघाच काय झालंय त्याला आणि काहीतरी करून बरं करा त्याला। आबा म्हणतो, बरं ठीक आहे, चल बघूया काय झालंय त्याला। पुढे आपण पाहतो, तळावर 4 लोक येत असतात व दादू म्हणू लागतो, ते बघ मामा, तिकडे गावाकडचे लोक येत आहेत तळावर। मामा म्हणतात, मग चांगलं आहे की, येऊ दे त्यांना। ते सर्व लोक येतात व मामाच्या पाया पडतात व त्यांची ते गारणे सांगू लागतात। इकडे आपण पाहतो, आबा येतो प्रतापजवळ व त्याला पाहतो काय झालंय ते व एकाला नारळ आणण्यास सांगतो व नारळ आणून त्याच्या डोक्यावर ठेवतो। डोक्यावर ठेवताच तो प्रताप जागी होतो व तो प्रताप म्हणू लागतो, मी कोणाला सोडणार नाही, माझ्यापासून दूर व्हा, मी ह्या गावाला सर्वांना सपवून टाकणार आहे, सर्वांनी बाजूला व्हा माझ्यापासून। आबा म्हणतो, तू हे कोणासमोर बोलतोयस ठाऊक आहे का तुला? तसे बोलताच प्रताप म्हणतो, होय, तुलाही सपवून टाकीन मी। आबा म्हणतो, तुझी एवढी हिंमत? तसे बोलून त्याला हात दाखवतो। हात दाखवताच त्याचा प्रताप हात पकडतो, पिंगाळू लागतो। आबा ओरडू लागतो व म्हणतो, हा काही आवरणार नाही मला एकट्याला, ह्याला दूर करा माझ्यापासून। तसे करून प्रताप घरातून बाहेर निघून जातो। जसे तो बाहेर पडतोच गावातील सर्व लोक त्याला घाबरू लागतात। ते सर्व लोक म्हणू लागतात, ह्याच्या अंगात कोण शिरले कुणास ठाऊक आणि काय झाले कुणास ठाऊक। गावातील एक माणूस मामांकडे येतो व सांगू लागतो, मामा, त्या प्रतापला काय झाले कुणास ठाऊक आणि त्याच्या अंगात कोण शिरले काय माहीत, तुम्हीच मदत करा मामा, काय झालंय एकदा बघा। मामा म्हणतात, बरं ठीक आहे। तसे बोलून मामा भंडारा फेकतात। आता प्रताप बरा होतो। पुढे आपण पाहतो, ती 4 लोक आकाकडे येतात व सांगू लागतात, तुम्हीही मामांना एकदा भेटा आणि त्यांनीच तर आमासनी बरं केलं आहे, मला डोळे गेलते ते डोळे आणून दिले, ह्याचं पोट दुखत होतं त्याचं आता थांबलेलं आहे। मामांनी सर्वांना मदत केलं व माफीसुद्धा केलं। तसे बोलताच अक्का म्हणू लागते व ओरडू लागते, तुम्ही मला न सांगता तिकडे कसे काय गेला आणि मामांकडे का गेला, आणि इथून पुढे मला न सांगता काहीही करायचं नाही। इकडे मामा म्हणत असतात, तुझंही नंबर येणार आहे आणि तू काही यातून चुकणार नाहीस, हे ध्यानात ठेव।
इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.